सध्या मी नागपूरच्या शामबाग येथील क्रीडा संकुलनामध्ये आहे। माझ्या पाठीमागे ही भूमिपूजनाची जर का पाठी बघितली तर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या क्रीडा संकुलनाचं भूमिपूजन झालेलं होतं। ते 11 ऑगस्ट 2004 मध्ये आणि त्याच्या आधी जे सुरुवातीला या क्रीडा संकुलनाचं भूमिपूजन झालं होतं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी होते। त्यांनी या संकुलनासाठी 55 कोटीचा निधी दिलेला होता। 55 कोटीचा निधी खर्च झाल्यानंतर इथे जे भूमिपूजन झालं दुसरं, त्यानंतर आता जवळपास 30 वर्ष लुटून गेले। 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर का तुम्ही बघितलं तर आपण इथे जे आपल्याला साम्राज्य पाहायला मिळतं, कशा प्रकारे पूर्णतः या संपूर्ण क्रीडा मैदानाची दुरावस्था बघा। म्हणजे 30 वर्षामध्ये खेळातल्या जवळपास 3 पिढ्या घडल्या असत्या, मात्र इथे ना ॲथलेटिकचा ट्रॅक तयार झाला, ना स्विमिंग टँक तयार झालं, ना बास्केटबॉल ग्राउंड तयार झालं, मात्र कोट्यावधीचा खर्च झाला आणि खर्चाचा चुराडा झाल्यानंतर याचा कोणताही फायदा खेळाडूंना झाला नाही। कारण की कधी ते खेळाची कोणती स्पर्धा देखील झाली नाही आणि कोणते खेळ देखील झाले नाही, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाचा चुराडा झालेला आहे। हे संपूर्ण जे क्रीडा संकुलन आहे हे 2 संस्थांच्या अखत्यारीत येतं। एक तर मध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि नागपूर सुधार प्रन्यास या दोन्ही संस्थांच्या अखत्यारीत येणारं हे क्रीडा संकुलन आहे। मात्र तुम्ही दूरवर बघा, मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे। शेजारचे लोक इथे ह्या क्रीडा संकुलनाची खाजगी मालमत्ता म्हणून वस्तू ठेवतात, त्याचा वापर करतात। कोणी लोक गोडाऊन म्हणून याचा वापर करतात आणि या संपूर्ण ॲथलेटिकच्या मैदानामध्ये बाहेरचा जो केर कचरा असेल, गाळ असेल, तो देखील आणून टाकलेला आहे। त्यामुळे निश्चितच अत्यंत वाईट अशी ही परिस्थिती आहे। जवळपास 70 कोटीच्या वर खर्च होऊनही देखील 30 वर्षानंतर देखील या क्रीडा संकुलनाची काय अवस्था आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत काही इथले कोच आहे, स्थानिक खेळाडू आहे। आपका नाम क्या है? सर मेरा नाम मोहम्मद ज़ीशान है। मैं आर्चरी का कोच हूँ और मेरे अंडर में करीब 10 से 15 बच्चे नेशनल खेल चुके हैं। उसके अलावा एक बच्चा ओजस देवतले जो है, जिसको आप सब जानते हैं, उसने एशियन गेम में 3 गोल्ड मेडल मारा। उसके अलावा उसको अर्जुन पुरस्कार मिला। उसके बाद भी हमने गवर्नमेंट को बहुत अपील करी ग्राउंड बनाने के लिए। यहाँ पे आर्चरी का कुछ मतलब उनके प्रपोजल में भी आर्चरी नहीं है, पर फिर भी हमारे जो नगर सेवक है नागेश सहारे सर, उनके सपोर्ट से हमने यहाँ पे आर्चरी स्टार्ट की। करीब हमको यहाँ पे 10 साल हो चुके हैं आर्चरी करते हुए, पर फिर भी यहाँ पे डेवलपमेंट के नाम पे पूरा ज़ीरो है। बीच में यहाँ पे ग्राउंड का लेवलिंग हुआ था, पर अब पता नहीं क्या हुआ है। तो यहाँ पे पूरी आप देख सकते हैं, जो सर ने दिखाया होगा कि पूरी मट्टी लाके डाल चुके हैं लोग। यहाँ पे एथलेटिक का ट्रैक का प्रावधान था, इसके बाद स्विमिंग टैंक है, बास्केटबॉल का ग्राउंड है, उसके बाद इंडोर स्टेडियम भी बना है। उसकी क्या स्थिति है? पहले इन्होंने यहाँ पे ट्रैक बनाने का कहा था, पर अभी तक ट्रैक बना नहीं है। जो स्विमिंग टैंक की बात है, तो स्विमिंग टैंक के लिए पहले गड्ढा खोदा गया, उसकी आधा काम हुआ। उसके बाद उसको अभी पूरा मट्टी से बुझा चुके हैं लोग। तो स्विमिंग टैंक का तो जहाँ तक मुझे लगता है कैंसिल कर चुके हैं लोग। उसके अलावा जो बास्केटबॉल का, तो ग्राउंड का यहाँ पे कोई लोकेशन नहीं है। और जो इंडोर का आप कह रहे हैं, तो इंडोर का स्टेडियम जब से बना है वो बिल्डिंग, वो आज तक बंद ही है। उसके अलावा जब हवा तूफान आया था तो उसके सारे खिड़की दरवाजे सब कुछ उड़ चुके हैं। तुम्ही ते शेजारी राहता, खेळाडू पण आहे। तुम्ही मागच्या 30 वर्षात काय बघितलं इथे, काय स्थित्यंतर झालं आणि कधी खेळाडूंना याचा काही उपयोग झाला का? मेरा नाम मोहम्मद हनीफ शेख है। मैं रिटायर पुलिस डिपार्टमेंट से असिस्टेंट सब इंस्पेक्टर करके, और मैं यहाँ 2001 से रहने के लिए आया। तो पहले जो मुख्यमंत्री शिवसेना की सरकार थी, मनोहर जोशी साहब मुख्यमंत्री थे, उनके हाथ से भूमि पूजन हुआ था। उसका सेकंड कुछ उसका कोई डेवलपमेंट नहीं हुआ, थोड़ा बहुत ग्राउंड आउट मतलब वॉल कंपाउंड मारा गया। और उसके बाद में फिर शिंदे साहब मुख्यमंत्री थे, तो उनके हाथ से फिर डबल से भूमि पूजन हुआ। उसके बाद में भी ये ग्राउंड का डेवलपमेंट कुछ नहीं हुआ। गवर्नमेंट की तरफ से ग्रांट वगैरह तो सभी आई, बहुत मंजूर करी गवर्नमेंट ने, पेपरबाजी हुई कि हमने इतने मंजूर करे क्रीडा संकुल के लिए वगैरह, लेकिन वो ग्रांट मतलब कहाँ गई, क्या गई, इसका कोई ग्राउंड में उसका उपयोग हुआ नहीं, ना ग्राउंड का कोई डेवलपमेंट हुआ है अभी तक। और अभी तक 25 साल हो रहे मेरे को यहाँ रहते हुए। और 25 साल पहले मतलब यहाँ के जो छोटे बच्चे जो स्पोर्ट्स में प्रैक्टिस करके यहाँ पर जो प्लेयर बनते थे, आज जो अपने स्टेट के लिए, देश के लिए वो मिलते थे आज नए प्लेयर, तो वो प्लेयर आज जवानी से बुढ़े हो गए। अगर उनकी उम्मीद अगर यहाँ उनको प्रैक्टिस मिलती थी तो वो बनते थे, लेकिन उनको यहाँ ग्राउंड का एडवांटेज नहीं मिलने से वो बुढ़े हो गए। तो क्या ग्राउंड अपने इंडिया के लिए प्लेयर मिलेंगे? सरकारचं जे प्रस्तावित नियोजन होतं या संपूर्ण
मैदानाला घेऊन, मध्ये ॲथलेटिकचा ट्रॅक असेल, ॲथलेटिकचं पूर्ण मैदानच असेल किंवा स्विमिंग टँक असेल किंवा बास्केटबॉल मैदान असेल, इंडोर स्टेडियम. तर प्रत्यक्षात जर खरंच हे राहिलं असतं तर किती फायदा झाला असता, किती खेळाडू घडले असते? सर अगर ये पूरा ग्राउंड अगर ये 21 साल पहले बन के रेडी रहता तो करीब करीब अपने पास 300 से 400 प्लेयर ऐसे रहते जो इंडिया को आज रिप्रेजेंट कर चुके होते और इंडिया के लिए मेडल भी ला चुके होते और अपनी एक जो नागपुर का होप है वो स्पोर्ट्स में बहुत ऊपर चला गया होता. क्योंकि अभी नागपुर के सेंटर में कोई ऐसा सिंथेटिक ट्रैक नहीं है जहाँ पे बच्चे जाके दौड़ सके. एक रेशमबाग ग्राउंड है, वो भी मिट्टी का ग्राउंड है. सिर्फ ये अकेला शामबाग का ग्राउंड था जो सिंथेटिक ट्रैक के लिए अप्रूव हुआ था, जो कि 21 साल से बन नहीं पाया. तो जो एथलेटिक्स के बच्चे हैं उनके लिए तो ये सबसे बड़ा डिसएडवांटेज है कि उनको जिस मैदान पे दौड़ना है वो उनको मिल ही नहीं पा रहा है. अच्छा, प्रशासनाचं पण याकडे लक्ष नाही. मोठ्या प्रमाणातल्या वस्तू चोरीला गेल्या, चोर किंवा मोठे असामाजिक तत्व देखील मोठ्या प्रमाणात रात्रीला इथे येऊन बसतात. प्रशासनाच्या कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही. आम्ही अनेकदा कंप्लेंट केलेली आहे म्हणजे NITला, कॉर्पोरेशनला, पण ते फक्त ऐकतात. त्याच्या म्हणजे काही करत नाही, त्याचा पाठपुरावा करत नाही, काही नाही, कोणतंही म्हणजे येऊन पाहत नाही. आणि त्याच्या म्हणजे ॲडव्हान्टेज इकडचे क्रिमिनल लोक जे आहे या साईडचे, तर ह्या ग्राउंडचा उपयोग करतात. चरस गांजा इथून येऊन पितात आतमध्ये जाऊन. आणि त्याचे चौकीदार जे आहे, चौकीदार आपला सामान गोडाऊन पूर्ण म्हणजे स्टेडियम आपलं माझ्या बापाचाच आहे असं म्हणते तो, समजले. आणि त्याच्यामुळे तो लोकांना किरायानं भाड्यानं पण देऊन राहिला खोल्या. अच्छा, कशासाठी? अनाज अनाजच्या गोडाऊन ठेवासाठी भाड्यानं दिला होता मागं. त्याची आम्ही कंप्लेंट केली होती, तर त्याच्यात काही ते अनाज बाहेर काढला त्यांनी. NITच्या अखत्यारीत मैदान येतं, NITच्या कधी अधिकाऱ्यांनी या संदर्भात किती इथे येऊन वस्तुस्थितीची पाहणी केली कधी तुमच्या तक्रारीनंतर? नहीं सर, NIT के कभी कभार एक आधी ऑफिसर आता है, वो बाहर से देख के चले जाते. अंदर तक आज तक आके किसी ने ना कुछ काम किया है ना कोई बात की है. 70 करोड रुपये खर्च झाले, काही उपयोग झाला त्या पैशाचा? 70 करोड़ के सर तो पूरी मट्टी हो गई देखा जाए तो. क्योंकि यहाँ पे अगर आप 70 करोड़ किसी दूसरे ग्राउंड पे भी लगा देते तो एक एथलेटिक का ट्रैक तो कम से कम तैयार हो जाता. और कम से कम 21 साल में उस जिस जगह तैयार हुआ है वहाँ के कई बच्चे इंडिया को रिप्रेजेंट कर चुके होते. आज बच्चों की भी लाइफ बन जाती और नागपुर का एक अलग लेवल होता स्पोर्ट्स के नाम पे. हे जिशान आहे, हे स्वतः आर्चरीचे कोच आहे. इथे आर्चरीला कुठे परवानगी नाही, मात्र इथे ते स्वतः स्थानिक नगरसेवकाच्या मदतीने आर्चरीचे मुलांची प्रॅक्टिस घेतात. ज्यामध्ये आपण बघितलं की नागपूरचा तो देवतडे खेळाडू आहे तो देखील इथेच घडलेला आहे. मात्र पाठीमागच्या या संपूर्ण विदारक चित्रावरनं लक्षात येतं की प्रशासनाचा कसा भोंगळ कारभार म्हणता येईल किंवा एक उदासीन धोरण म्हणता येईल की पैसे खर्च करतात मात्र त्याचा नीट उपयोग होतो की नाही हे देखील बघत नाही. म्हणजे 2 मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत भूमिपूजन केलेलं आहे, पण अजूनही कोणतीही 30 वर्षामध्ये इथे एक स्पर्धा झाली नाही, खेळाचे मैदान उभे झालेले नाही. त्यामुळे निश्चितच या संपूर्ण कारभारानंतर जेव्हा खेळाडूकडनं आपण जेव्हा अपेक्षा करतो की ऑलिम्पिकमधनं त्यांनी गोल्ड मेडल मिळावं आणि देशाचं नाव रोशन करावं, तर जर का प्रशासन अशा प्रकारे व्यवहार करत असेल, अशा प्रकारे वागत असेल, तर मग त्या खेळाडूला देखील का दोष द्यावा हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमानेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.